नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवते एक पकोडा सँडविच। त्यासाठी बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई। सगळ्यात प्रथम आपण काय करूया, चण्याचं पीठ घेऊया, कारण आपल्याला हे भजीसारखं करायचं आहे। नाही, तुम्ही जेवढे ब्रेड घेणार त्याप्रमाणे तुम्ही चण्याचं पीठ घ्यायचं आहे। यात थोडंसं मीठ, थोडंसं चिली फ्लेक्स घ्यायचे, मिक्स हर्ब्स घेतलेत आपण इकडे पाव टीस्पून, त्यानंतर कोथिंबीर थोडीशी आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं। छान मिक्स करायचं आहे। चण्याचं पीठ, आपण चिली फ्लेक्स घातले त्याच्यामध्ये, मिक्स हर्ब्स आहे आणि कोथिंबीर आणि मीठ। एकदम पातळ पण नाही करायचं आहे, बस हे इतकं सफिशियंट आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया। आता आपण इकडे ब्रेड घेतलेत, काठासकट घेतलेले आहेत, तर आपण हे ब्रेड घेऊया। इथे आपण अंड उकडून घेतलेलं आहे, ते लावूया इकडे। आपण नेहमी काय करतो, बुर्जी घेतो आणि ती आपण ब्रेडमध्ये घालतो आणि त्याची आपण सँडविच करतो ना, ते थोडंसं काहीतरी वेगळं। इथे तुमचा असा प्रश्न आहे की जर तुम्ही पुलाव करताना ज्या भाज्या उकडून घेता आणि आपण राईस वेगळा करतो आणि भाज्या मिक्स करतो, त्यावेळी त्या भाज्या काळ्या पडतात कारण तुम्ही उकडवतात, तर ती एक वेगळी पद्धत आहे। पाणी उकळत ठेवायचं, त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेल्या भाज्या त्याच्यामध्ये घालायचं। घातल्यावरती साधारण एक 2 ते 3 उकळी येऊन द्यायची, म्हणजे साधारण 3/4 पर्यंत आपण शिजवायचा। गॅस बंद करायचं आणि मग ते चाळणीत टाकायचं आणि त्याच्यावर ना थंड पाणी टाकायचं, म्हणजे काय होतं, कुकिंग सिस्टीम जी आहे तुमची थांबते आणि तो भाज्यांचा कलर ॲज इट इज तुम्हाला मिळतो। आता आपण ह्याच्यात थोडंसं चिली फ्लेक्स घालूया, त्यानंतर मिक्स हर्ब, त्याच्यानंतर आवडीचं चीज भरपूर, आणि ह्याच्यावर मग ही स्लाइस टाकायची, छान अशी प्रेस करून घ्यायची। आणि आता हे बॅटर घ्यायचं आणि थोडंसं इथे ह्या ब्रेडला लावून घेऊया, म्हणजे काय होईल की हे व्यवस्थित चिकटून राहील आतून। आता आपण हा ब्रेड चण्याच्या पिठामध्ये बुडवणार आहोत। आणि मी अगोदरच तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण हे छानपैकी लालसर रंगावर तळून घ्यायचे। गॅस मोठा करायचा आहे। दोन्ही साईडनी छान लालसर झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया, गॅस बंद करूया, प्लेट घेऊया आणि हे थंड झाल्यावर कट करायचे। थंड होईपर्यंत थोडा वेळ वाट बघूया। आता आपण हे कट करून घेऊया। आपण ह्याच्यावर तसं लावूया।
आपले मस्तपैकी एक पकोडा सँडविच तयार आहेत आणि हे नक्की तुम्ही करून बघायचे आहेत. सबस्क्राईब करायचं आहे कुठे, इंडिया फूड नेटवर्कला. आणि अशा छान छान रेसिपी लवकर फीडबॅक द्या. पाहत राहा अर्चनाज रसोई.